महाराष्ट्र पोलीस दलाच्या धुरेवर लढवय्या IPS सदानंद दाते 2 वर्ष ठोस नेतृत्व निश्चित. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या इतिहासात अनुभव, धैर्य आणि कडक शिस्तीचा नवा अध्याय सुरू झाला असून वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांनी आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक DGP म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. निवर्तणूक घेणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आज संपुष्टात आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सन 1990च्या IPS तुकडीतील अधिकारी असलेले सदानंद दाते यांची पोलीस खात्यात कर्तव्यनिष्ठ, निर्भीड आणि कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालकांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो. त्यानुसार दाते यांचा कार्यकाळ 2027च्या अखेरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. पदभार सोपवताना रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस दल दाते यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्ला यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वपूर्ण निर्णय, कामगिरीचाही गौरव केला. दहशतवादाविरुद्ध लढ्याचा चेहरा ठरलेले सदानंद दाते यांनी आपल्या सेवा काळात राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक, CBI आणि CRPF यांसारख्या अत्यंत संवेदनशील संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. तसेच मीरा भाईंदर वसई विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्थेला भक्कम पाया दिला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान जखमी झालेले दाते आजही त्या हल्ल्यातील ग्रेनेडचे शार्पनेल डोळ्यात घेऊन कर्तव्य बजावत आहेत. हे त्यांच्या सेवाभावाचे आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी मुंबई गुन्हे शाखा तसेच कायदा व सुव्यवस्था विभागातही प्रभावी भूमिका बजावली आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांची जानेवारी 2024मध्ये निवृत्तीच्या अवघ्या 5 महिन्याआधी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यांना 3 जानेवारी 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आज त्यांच्या कार्यकाळाची अधिकृत सांगता झाली. दहशतवाद विरोधी लढ्याचा ठसा आणि कडक शिस्तीच्या बळावर सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल नव्या आव्हानांना निर्भीडपणे सामोरे जाणार असा विश्वास राज्यभर व्यक्त होत आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.